आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होण्यास काही तास शिल्लक असतानाच महापालिकेच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे। क्षेत्रीय कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकाने रहाटणी येथील गणराज कॉलनी येथे 19 वॉशिंग मशीन जप्त केल्यात। सोमवारी 12 तारखेला रात्री 10:30च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे। याबाबत भरारी पथकाचे प्रमुख राहुल निकम यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान होणार आहे। या निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहितेसाठी प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला असून या कक्षाची SST, FST, PST अशी विविध पथके महापालिका हद्दीत कार्यरत आहेत। 12 जानेवारी रोजी रात्री 10:30 वाजता आचारसंहिता कक्षाला रहाटणी येथील गणराज कॉलनी येथे मतदारांना वॉशिंग मशीन वाटप केले जात असल्याची तक्रार प्राप्त झाली होती। त्यानंतर तातडीने राहुल निकम यांच्या नेतृत्वाखालील FST भरारी पथकाने घटनास्थळी धाव घेतली। त्यावेळी तेथे एका मोटारीमध्ये 19 वॉशिंग मशीन असल्याचे आढळून आले आहे। अधिकाऱ्यांनी या 19 मशीन जप्त केल्या आहेत। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।